तर पॅनल बसवले की वीज बिल 0 हे आपल्या सगळ्यांचंच स्वप्न असतं, बरोबर ना? पण होतं काय की पॅनल बसवूनही बिल काही पाठलाग सोडत नाही. तर आज आपण नेमकं हेच रहस्य उलगडणार आहोत की असं का होतं. आणि मी तुम्हाला एक असं सोपं सूत्र सांगणार आहे जे वापरून आपलं 0 बिलाचं स्वप्न खरं होऊ शकतं. तर सोलर बसवून सुद्धा बिल का येते? या प्रश्नाचं उत्तर गंमत म्हणजे तुमच्या मीटरमध्ये आणि तुमच्या रोजच्या सवयींमध्येच दडलेलं आहे. चला तर मग हे कोडं सोडवायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली आणि महत्वाची पायरी म्हणजे आपलं वीज बिल समजून घेणं. आपलं वीज बिल म्हणजे एखाद्या खजिन्याच्या नकाशासारखं आहे. सुरुवातीला थोडं किचकट वाटेल, पण त्यात फक्त 2च आकडे महत्वाचे आहेत, जे आपल्याला 0 बिलाच्या खजिन्यापर्यंत घेऊन जातील. ठीक आहे, तर नीट लक्ष द्या. आपल्या मीटरवर 2 गोष्टी दिसतात. एक म्हणजे इम्पोर्ट आणि दुसरं एक्सपोर्ट. इम्पोर्ट म्हणजे काय? तर ग्रिडमधून आपण किती वीज वापरली, म्हणजे रात्रीच्या वेळी किंवा जेव्हा सूर्यप्रकाश नसतो तेव्हा. आणि एक्सपोर्ट म्हणजे आपल्या सोलर पॅनलने तयार केलेली जास्तीची वीज जी आपण वापरली नाही आणि ती ग्रिडला परत पाठवली. आपलं अख्खं बिल ना याच इम्पोर्ट आणि एक्सपोर्टच्या खेळावर अवलंबून आहे. आणि यासाठी कोणाचीही मदत घ्यायची गरज नाही. आपण स्वतःच आपल्या बिलाचा हिशोब लावू शकतो. कसा? अगदी 2 सोप्या पायऱ्या आहेत. आपल्या मीटरवरची सध्याची इम्पोर्ट आणि एक्सपोर्टची रीडिंग घ्यायची आणि ती मागच्या महिन्याच्या बिलावरच्या रीडिंगमधून वजा करायची. बस, इतकंच. चला, हे एका उदाहरणाने समजून घेऊ. समजा मागच्या महिन्यात तुमचं इम्पोर्ट रीडिंग होतं 5,000 आणि या महिन्यात ते झालं 5,600. याचा अर्थ तुम्ही 600 युनिट्स इम्पोर्ट केली. त्याचप्रमाणे एक्सपोर्ट होतं 3,000, ते झालं 3,800. म्हणजे तुम्ही 800 युनिट्स एक्सपोर्ट केली. सोपं आहे ना? आता या आकड्यांवरून आपलं बिल कसं ठरतं ते बघूया. आता येतो सगळ्यात महत्वाचा भाग, नेट युनिट्स. सूत्र अगदी सोपं आहे. एकूण इम्पोर्ट वजा एकूण एक्सपोर्ट. आपल्या उदाहरणात काय होईल? 600 इम्पोर्ट वजा 800 एक्सपोर्ट. म्हणजे उत्तर आला -200. हो, उणे 200. हाच तो आकडा आहे जो आपलं बिल ठरवतो. जर आपलं उत्तर असं नेगेटिव्ह आलं, तर समजा आपण जिंकलो. याचा अर्थ आपण वापरल्यापेक्षा जास्त वीज तयार केली आहे. अशा वेळी आपल्याला फक्त सरकारचे फिक्स चार्जेस म्हणजे साधारण 100-200 रुपये बिल येईल. आणि वर उरलेली 200 युनिट्स पुढच्या महिन्यात आपल्या खात्यात जमा होतील. यापेक्षा चांगलं काय असू शकतं? दुसरी शक्यता काय? तर नेट युनिट्स 0 असणं. म्हणजे जेवढी वीज ग्रीडमधून घेतली, बरोबर तेवढीच परत दिली. अशावेळी सुद्धा बिल फक्त फिक्स चार्जेसचं येतं. हे म्हणजे एक परफेक्ट बॅलन्स आहे. आणि ही आहे तिसरी केस, ज्यामुळे बहुतेक लोकांना बिल येतं. जर इम्पोर्ट युनिट्स एक्सपोर्टपेक्षा जास्त असतील, म्हणजे नेट युनिट्स पॉझिटिव्ह असतील, तर त्या जास्तीच्या युनिट्ससाठी आपल्याला आपल्या नेहमीच्या दराने पैसे मोजावे लागतात. आणि इथेच आपला 0 बिलाचा खेळ बिघडतो. ठीक आहे, आता बिल कसं तयार होतं हे तर आपल्याला कळलं. पण मग ते कमी कसं करायचं? इथेच तर खरी गंमत सुरू होते, कारण 0 बिलाचं रहस्य केवळ आकड्यांमध्ये नाही, तर आपल्या रोजच्या सवयींमध्ये दडलेला आहे. आणि हाच तो सुवर्ण नियम आहे. लक्षात ठेवा, दिवसा जास्त लोड, रात्री मर्यादित लोड. सोप्या भाषेत सांगायचं तर जी उपकरणं जास्त वीज खातात ना, ती तेव्हाच चालवायची जेव्हा सूर्य तळपत असतो आणि आपले पॅनल फुकटात वीज बनवत असतात. आता हे बघा, 0 बिल मिळवण्यासाठी आपलं वेळापत्रक कसं असायला हवं. जास्त वीज खाणारी उपकरणं जसं की पाण्याची मोटर, वॉशिंग मशीन, गीझर किंवा एसी ही सगळी शक्यतो सकाळी 10 ते संध्याकाळी 5 याच वेळेत वापरा. कारण या वेळेत ती थेट सोलरवर चालतात, ग्रिडवर नाही. आणि या काही सामान्य चुका आहेत ज्या आपलं बिल नकळतपणे वाढवतात. रात्री गीझर चालवणं, संध्याकाळी उशिरा पाण्याची मोटर लावणं किंवा एसी खूपच कमी तापमानावर सेट करणं, हे म्हणजे थेट ग्रिडमधून महागडी वीज विकत घेण्यासारखं आहे. या सवयी टाळल्याच पाहिजेत. चला, बिल समजलं, वापर कसा करायचा हेही कळलं, पण या सगळ्यावर नियंत्रण कसे ठेवायचं? त्यासाठी एक सोपी आणि खरं सांगायचं तर मजेशीर पद्धत आहे. ती म्हणजे साप्ताहिक तपासणी. लक्षात ठेवा, आपलं अंतिम ध्येय अगदी साधं आहे. इम्पोर्ट आणि एक्सपोर्टमध्ये बॅलन्स साधणं. जेवढी वीज आपण ग्रिडला देतो, जवळपास तेवढीच किंवा त्यापेक्षा कमी वीज ग्रिडकडून घ्यायची. बस. याला आपण एक साप्ताहिक खेळ समजूया. दर रविवारी फक्त 2 मिनिटं वेळ काढून मीटरची रीडिंग घ्या आणि बघा की आपण या खेळात जिंकतोय की नाही.
जर इम्पोर्ट वाढत असेल तर पुढच्या आठवड्यात रात्रीचा वापर थोडा कमी करायचा. जिंकलात तर उत्तमच. अजून जास्त बचत करायची असेल तर ह्या काही प्रो टिप्स आहेत. एसीवर टायमर लावा. गरज नसताना टीव्ही, चार्जर यांसारख्या उपकरणांची बटणं बंद करा. ह्या छोट्या गोष्टींमधून रोज 1-2 युनिट्स सहज वाचतात, म्हणजे महिन्याला जवळपास 60 युनिट्स. चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही शिकलो ते सगळं एकत्र करून आपलं शून्य बिलाचं अंतिम सूत्र तयार करूया. आत्तापर्यंतच्या आपल्या चर्चेचं सगळं सार ह्या एका चित्रात आहे. हे अगदी सोपं गणित आहे. एक्सपोर्टचं पारडं जड ठेवा आणि बिलाची चिंता विसरून जा. पण जर इम्पोर्टचं पारडं जड झालं तर मात्र आपला खिसा हलका होऊ शकतो. एक अंदाजे आकडा आपण लक्षात ठेवूया. समजा एक 6 किलोवॅटची सिस्टम आहे, तर ती दिवसाला सरासरी 26 युनिट्स वीज बनवते. आपलं ध्येय एवढंच असलं पाहिजे की आपला रोजचा वापर या आकड्याच्या आत राहावा. आणि हा मुद्दा सर्वात महत्त्वाचा आहे. शून्य बिलाची किल्ली फक्त महागडे पॅनल बसवण्यात नाही, तर तयार झालेल्या विजेचं योग्य व्यवस्थापन करण्यात आहे. संतुलन साधता आलं की बिल आपोआप शून्य होतं. तर आता हे सूत्र आपल्या समोर आहे. आता विचार करा, आपल्या घरात असं कोणतं एक उपकरण आहे ज्याच्या वापराची वेळ बदलून आपण आपल्या बिलामध्ये सर्वात मोठा फरक घडवून आणू शकतो? थोडा विचार करा. तो एक बदल कोणता असेल? कारण आपलं शून्य बिलाचं स्वप्न त्या एका बदलामध्येच लपलेलं आहे.